महापालिकेच्या या महाआखाड्यामध्ये राडे होत आहेत तेही आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महापालिका निवडणुकीमध्ये आणखी रंगत वाढलेली आहे। मात्र आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ठिकठिकाणी राडे झाले आहेत। नागपुरात राडा झाला, किसन गावंडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून तुफान राडा झाला। तर दुसरीकडे नाशिकमध्ये दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये चांगलीच जुंपली। तिकडे मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची युती झाली, मात्र चांदिवलीमधील उमेदवारीवरून मनसे पदाधिकारी नाराज झाले आणि या नाराजीतून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला। तिकडे नाशिकमध्ये दीपक बडगुजर यांच्या उमेदवारीवरून बराच वाद झाला। भाजपने त्यांना प्रभाग 25 आणि 29 मधून तिकीट दिलं होतं। अखेर त्यांनी प्रभाग क्रमांक 25 मधून माघार घेतली। मात्र त्यांचा सामना भाजपच्या बंडखोर उमेदवारासोबत होणार हे मात्र निश्चित झालेलं आहे आणि या सर्व घडामोडी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाहायला मिळाल्या। महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नागपुरात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। प्रभाग क्रमांक 13 ड वॉर्डमध्ये भाजपकडून किसन गावंडे आणि विजय होले यांना AB फॉर्म दिला होता। त्यानंतर पक्षानं गावंडेंना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले। ही बाब समजताच गावंडेंचे समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले। गावंडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांना कुटुंबासह घरात कोंडलं आणि बाहेरून कुलूप लावून घेतलं। तर संतप्त कार्यकर्त्यांनी किसन गावंडेंना कुटुंबासह घरात कोंडून ठेवलेलं होतं, बाहेरून कुलूप लावलेलं होतं। त्याची दृश्य आपण बघू शकतोय। गावंडेंनी माघार घेऊ नये यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसत होते। पक्षाने आदेश दिला होता, मात्र कार्यकर्ते हे त्यांच्यासाठी आक्रमक झालेले होते। त्यांनी माघार घेऊ नये अशी त्यांची इच्छा होती आणि त्यामुळे त्यांनी आपल्या उमेदवाराला कोंडून ठेवलं। तर यावेळेला कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही सुरू होती। उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी गावंडेंना घरात कोंडलं होतं। कार्यकर्त्यांनी भावना आहेत त्या व्यक्त करतात, त्यांच्या भावना त्यांच्या ठिकाणी योग्य आहे। त्यांच्या भावनात चूक आहे असं माझं म्हणणं नाही। पण बऱ्याच दिवसापासून या भागाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये आणि काम करत असताना खूप अडचणी निर्माण होतात। इथनं कार्यकर्ता तिकडे तितक्या दूरपर्यंत जावं साध्या प्रमाणपत्राला हे योग्य नाही म्हणून असं कार्यकर्त्यांना वाटते की आमच्या जवळचा एक कार्यकर्ता नगरसेवक व्हावा हे कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनात मला उमेदवारी सुद्धा दिली होती। पण प्रेक्षक शेट्टींनी जे काही पाहिलं असेल त्यातनं त्यांनी मला परत घ्यायला लावलेलं आहे। मी परत घ्यायला तयार आहे। जसं आम्ही आमच्या वडिलांचा परिवार आहे तसंच हे सगळे आमचा परिवार आहे आणि हे खूप छान आहे की सगळ्यांचं इतकं प्रेम आहे। पण पार्टीचा निर्णय हाच सर्वश्रेष्ठ राहणार आहे। मी माझ्या वडिलांच्या वतीने सगळ्यांची विनंती करते की कृपया त्यांना पार्टीच्या निर्णयाचं समर्थन करू द्यावे। त्यांच्या मनात काहीच नाही आहे, त्यांना जाऊन स्वतः पार्टीचा फॉर्म नॉमिनेशनचा फॉर्म वापस घ्यायचा आहे। कृपया सगळ्यांची विनंती आहे की आता त्यांना जाऊ द्यावे। तर किसन गावंडे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी पक्षाने आदेश दिलेले होते। कार्यकर्त्यांचा विरोध प्रदर्शन सुरू असतानाच भाजप आमदार परिणय फुके हे गावंडेंच्या निवासस्थानी पोहोचले। तिथं त्यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला। एकतर पक्षाने आदेश दिलेले होते गावंडेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, मात्र कार्यकर्त्यांची इच्छा वेगळी होती। त्यांनी गावंडेंना कोंडून ठेवलं आणि त्यावेळेला परिणय फुके तिथं पोहोचले आणि त्यांना सुद्धा या कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला। प्रतिनिधित्व देत असताना कोणत्या ना कोणत्या भागावर नेहमी अन्याय होत असतो, पण त्यात काही गैर नाही। इथे ज्याप्रमाणे मागच्या 9 वर्षापासून काम चालू आहे त्याचप्रमाणे या हजारीपार भागात आणि सगळ्या संपूर्ण प्रभागात समान विकास। तर अखेर कार्यकर्त्यांनी दाराचं कुलूप उघडलं आणि चर्चेसाठी फुकेंना गावंडेंच्या घरामध्ये जाऊ दिलं। त्यानंतर दोघांमध्ये महत्त्वाची चर्चाही झाली। म्हणजे इंटरेस्टिंग ट्विस्ट या ठिकाणी त्यानंतर पाहायला मिळालेला आहे। एकीकडे गावंडेंना आधी त्यांच्या कुटुंबाचं कोंडून ठेवलं होतं, त्याच्यानंतर परिणय फुकेंची एंट्री झाली, त्यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही, घेराव घातला आणि चर्चेसाठी आतमध्ये सोडलं खरं परिणय फुकेंना, मात्र त्यानंतर कार्यकर्ते त्यांना बाहेर येऊ देईना। कार्यकर्ते फुकेंना सुद्धा घराबाहेर येऊ देत नव्हते। त्यावेळची ही दृश्य
आतमध्ये चर्चा झालेली आहे की कार्यकर्त्यांची जी मागणी आहे की या भागातला एक नगरसेवक व्हावा, नगरसेवकाकडे अधिकार दिला जातो आणि त्या पद्धतीने कामं कुठले अडथळा होणार नाही. तर त्यांनी मग सीएम साहेबांना फोन लावला. सीएम साहेबांनी बोलून घेऊ, आपण काही चिंता नाही, अपक्ष लढणार नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर अखेर गावंडेंनी घराबाहेर येऊन कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांनी निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. अशा पद्धतीनं या सर्व घडामोडी या ठिकाणी पाहायला मिळाल्या. जरी कार्यकर्त्यांनी एवढा विरोध केला असला तरी देखील पक्षादेश मानून गावंडेंना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागलाय. यानंतरचे अपडेट आहेत नाशिकमधून. नाशिकमध्ये सुद्धा राडा पाहायला मिळालेला आहे. नाशिकमध्ये आज पुन्हा एकदा माघारीच्या दिवशी भाजपच्या 2 कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. प्रभाग क्रमांक 31 मधून भाजपनं इच्छुक असलेले देवानंद बिरारी हे त्यांची पत्नी वंदना बिरारी यांच्यासोबत अपक्ष फॉर्म मागे घेण्यासाठी ते आले होते. तेव्हा भाजपचे अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट आणि बिरारी यांच्यामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. पोलीस आणि इतर पदाधिकाऱ्यांनी यावेळेला मध्यस्थी केली. नाही पाडलं तर वंदना बिरारी नावाची उमेदवार आहे ना तो. ये तू आता चौकात तुला कशी वाटत पडते मी ओपन चॅलेंज करते वंदना बिरारी नाही पाडलं तर वंदना बिरारी नावाची तुम्ही तुमच्या जागेवरती उभे होते. हो. तुम्ही चालले होते, ते त्यांच्या जागेवर उभे होते. समोरासमोर आल्यानंतर काय घडलं? अपशब्द तिकडनं मला ऐकू आले, त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर अपशब्द? आता मला इथे ते हे होत नाही, पण त्यांनी अपशब्द वापरले. आपण एकाच पॅनल मध्ये आहे असताना सुद्धा का बरं वाद एक झाला? पॅनल नाहीये, एका पक्षाचे आम्ही आहोत. पॅनल वेगळं आहे. आलं का लक्षात? ते उमेदवारी कुठल्या उमेदवारी वर्ग एकच प्रभाग आहे सगळा. हा, एकच प्रभाग आहे. पण ते- आता तुम्हाला कुठल्या पक्षाची उमेदवारी आहे? नाही, मी विड्रॉल घेतला. तर तुमच्या घरातून कोणाला उमेदवारी? नाही, कोणीच नाही, कोणी तुमची उमेदवारी कापली गेली, त्यांना मिळाली म्हणून हा राग होता. नाही. राग होता असं नाही म्हणण्यापेक्षा मी जात असताना त्यांनी अपशब्द वापरले, त्याच्यामुळे हा वाद झाला. माझ्या उमेदवारीच्या माघारीसाठी मी जात होते. तो रस्त्यात उभा होता आणि जरा थोडंसं त्याने वेगळ्या अँगलने हे केलं. कारण त्याला वाटलं होतं की बॉ बिरारींना ज्या गटातून उमेदवारी पाहिजे तिथून आपण आलो म्हणून जरा थोडीशी त्याला एक उमेदवारीचा माज आला होता आणि त्या अनुषंगाने त्याने केलं. मी ह्यांना म्हटलं सोडून द्या म्हटले अशांना, तर तो प्रत्युत्तर केलं आणि मग तिथे बाचाबाची झाली. परंतु जेव्हा आपण उमेदवार असतो कितीही काही झालं तरी डोक्यावर बर्फ ठेवून तोंडात ठेवून आपण एक एक मत मागत असतो. जरी उमेदवारी दिली म्हणून एवढा माज आला तर जनता याचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. तर सोलापूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनीच भाजपचं कार्यालय फोडलं. भाजपमधील अंतर्गत वादातून उमेदवाराच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. सोलापुरातील प्रभाग क्रमांक 2 मधील भाजप उमेदवार शंकर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाची राजकीय वादातून तोडफोड झाली. उमेदवारी न मिळाल्याच्या रागातून हा राडा झाल्याची माहिती आहे. तर ही दृश्य आपण बघू शकतोय. सोलापूरमधलं हे संपर्क कार्यालय आहे भाजपच्या उमेदवाराचं. मात्र ते फोडण्यात आलं आहे आणि ते फोडलंय भाजपच्याच कार्यकर्त्यांनी.